मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रो 9ची चाचणी पूर्ण। तर यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मेट्रोच्या केबिनमध्ये मोटरमनच्या शेजारी बसून झाला प्रवास। MMRDA कडून दहिसर पूर्व ते काशीगाव या मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याची चाचणी पूर्ण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 4.4 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याची चाचणी। मेट्रो 9 मध्ये एकूण 8 स्थानकं। या मेट्रोमुळे मीरा भाईंदर दहिसर या भागातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार। पहिल्या टप्प्यामध्ये दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशीगाव अशी एकूण 4 स्थानकं असणार। आजपासून 2 दिवस मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक। कांजूरमार्ग ते भांडूप विभागामध्ये पाईपलाईन पुलाचं गर्डर उतरवण्यासाठी आज आणि उद्या मध्यरात्री 1:15 ते पहाटे 3:15 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। 2 दिवसांच्या रात्रकालीन मेगा ब्लॉकमुळे CSMT वरून सुटणारी शेवटची 12:24 लोकल, तर ठाण्यावरून CSMT कडे जाणारी 4:04 पहिली लोकल आज आणि उद्या रद्द। मुंबईमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पुढच्या 2 दिवसांमध्ये मध्यम सरींचा अंदाज। पवई, घाटकोपर आणि दिंडोशी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, तर मुंबईच्या शहराच्या तुलनेमध्ये उपनगरांमध्ये अधिकच पावसाची नोंद। ठाण्याच्या भाईंदर पाड्यातील पुलाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन। मंत्री प्रताप सरनाईकांची ही उपस्थिती। या पुलामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी काहीशी कमी होणार असल्याची माहिती। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली। मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्केंची ही उपस्थिती। भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ काढली तिरंगा रॅली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर प्रहार संघटनेकडून रक्तदान आंदोलन। विविध मागण्या घेऊन दिव्यांग बांधवांचं राज्यभर आंदोलन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रहारच्या आंदोलनकर्त्यांची भेट। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मागण्यांवर तातडीनं मार्ग काढण्याचं दिलं आश्वासन। पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या डोंबिवलीतील हेमंत जोशींच्या लेकाला 10वी मध्ये घवघवीत यश। ध्रुव जोशीला 10वी मध्ये 80% गुण पडले, मात्र वडील सोबत नसल्यानं आनंद साजरा करण्याची इच्छा नसल्याची ध्रुवची भावना। लाडकी बहीण योजनेच्या नावानं नागरिकांची फसवणूक। मुंबईच्या जुहू पोलिसांकडून एका दाम्पत्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल। तपासामध्ये या सर्व गैरव्यवहारांमागे गुजरात कनेक्शन समोर असल्याची माहिती। मुंबईच्या गोवंडीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक। 1 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। लाचलुचपत विभागाकडून पोलीस तपास सुरू। वसई विरार महानगरपालिकेची नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारतींवर कारवाई। यामध्ये 1200हून अधिक कुटुंब बेघर, तर बिल्डर आणि अनिल गुप्तांच्या घरात घर आणि कार्यालयाचा समावेश असल्याची माहिती। वसई विरारमध्ये 41 बेकायदेशीर इमारतींवर ईडीची छापेमारी। एकाच वेळी 13 ठिकाणी छापेमारी, तर बवियाच्या माजी नगरसेवकावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल। भांडूपमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय आणि मराठी दाम्पत्यामध्ये वाद। मराठी दाम्पत्याकडून डिलिव्हरी बॉयला मराठीमध्ये बोल तरच पैसे देण्याची अट, तर सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल। कॉमेडियन कुणाल कामरानं एक्सपोस्ट करत पुन्हा डिवसलं। सत्य का नाम है चुभना, कुणाल कामराची पोस्ट व्हायरल। तर एकनाथ शिंदेंविरोधात कुणाल कामरानं केलं व्यंगात्मक गाणं। आदिवासी सर्वेक्षणासाठी अशोक उईकेंनी घेतली बैठक। पुढील 2 वर्षांमध्ये आदिवासी वसतिगृह बांधणार। मुंबईतील आदिवासी समाज दुर्लक्षित राहणार नाही याची खबरदारी घेऊ, मंत्री अशोक उईकेंची माहिती। शासन धोरण होईपर्यंत देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्रीचा व्यवहार तात्काळ थांबवा, नोंदणी विभागाचे महत्त्वाचे निर्देश। तर महसूल मंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय। खतांचा काळा बाजार थांबवण्यासाठी कृषी विभागाच्या वतीनं मोबाईल आणि ॲप्लिकेशन विकसित। त्यामुळे प्रत्येक कृषी केंद्रातील उपलब्ध खतांची माहिती आता मोबाईलवर मिळणार। सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण। सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 96,593 रुपयांवर। सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम जवळपास 5,500 रुपयांची घसरण। कुख्यात गुंड गजा मारणेसोबत पोलिसांची मटण पार्टी भोवली। सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस हवालदार तसंच पोलीस शिपाई यांच्यावरती कारवाई। गजा मारणेला सांगलीमध्ये नेत असताना कनसे धाब्यावरती पोलिसांनी केली मटण पार्टी। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर केली कारवाई। कनसे धाब्यावरती गजा मारणेला भेटायला आलेले 2 जण फॉर्च्युनर तर 1 जण थार गाडीतून आला होता। या तिघांवरही गुन्हा दाखल।
पिंपरी चिंचवड शहरामध्ये मेट्रोचं काम सुरू असताना पिलरचा लोखंडी सांगाडा कोसळला. सुदैवानं दुर्घटनेमध्ये कोणतीही जखमी नाही. या घटनेनं मेट्रो कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित. सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह 11 कर्मचाऱ्यांवर कारवाई. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी अचानक भेट घेत केली कारवाई. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू होणार. पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून केलं जाणार आवाहन. किल्ले पुरंदरावर छत्रपती संभाजी महाराजांची 368वी जयंती साजरी. किल्ल्यावर शंभू प्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी. तर पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन. धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस. अवकाळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका. तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील उपदेवता ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडा. विकास आराखड्याचं काम करताना तडा गेल्याचा भोपे पुजारी मंडळाचा आरोप. तुळजाभवानी मंदिराचे विश्वस्त आणि महंतांविरोधात गुन्हा दाखल. अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या वैद्यनाथ मंदिराच्या 241 वर्ष जुन्या पायऱ्यांचं जतन करा. भाविकांची निवेदनाद्वारे नगर परिषदेकडे मागणी. धाराशिवच्या कळंब शहरामध्ये गरफोडी चोरट्यांचा 85 वर्षीय वृद्धावरती प्राणघातक हल्ला. वृद्ध व्यक्तीचा एका डोळा निकामी झाल्याची माहिती. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये एकाच छत्राखाली विविध शासकीय सेवा मिळवून देणारं समाधान शिबिर सुरू. या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी केले आमदार समीर कुणावार यांचं कौतुक. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांचा हातात तलवार घेऊन लग्न समारंभात थिरकतानाचा व्हिडिओ व्हायरल. खरात यांच्यावर प्रशासन काही कारवाई करतं का हेही पाहणं महत्त्वाचं. अकोल्याच्या गांधी रोडवरील 5 ते 6 दुकानांवर आयकर विभागाचे छापे. आयकर विभागाच्या कारवाईनं अकोल्यातील सराफा वर्तुळात एकच खळबळ. अकोल्याप्रमाणेच अमरावती जिल्ह्यातील सराफा दुकानांवर आयकर विभागाची धाड. परतवाडा शहरातील एकता ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड. यवतमाळच्या मेनलाईन परिसरातील एकता ज्वेलर्स सराफा दुकान पूर्णपणे बंद. आयकर विभागाच्या कारवाईनंतर एकता ज्वेलर्सच्या यवतमाळ सराफा दुकानांवर सर्व्हर एकच असल्यानं दुकान बंद. भंडाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या पतीची कारागृहामध्ये रवानगी. गुन्हा दाखल. तरुणी गरोदर राहिल्यानं तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर प्रकार उघडकीस. चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये आणखी एक महिला मृत्युमुखी. चिमूर तालुक्यातील करबडामध्ये तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू. वाशिम शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही रस्त्यावरील अतिक्रमणावर तोडक कारवाई सुरू. बालाजी संकुल, भाजी मंडई, जुना रविवार बाजार, पाटणी चौक या ठिकाणी अतिक्रमणावर तोडक कारवाई. बुलढाण्याच्या मिर्झानगर परिसरामध्ये आगीमध्ये 4 घरं जळून खाक. मध्यरात्री अचानकपणे आग लागल्यानं नागरिकांची धावाधाव. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. गोंदियातील आमगावमध्ये कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचं 2 चिमुकल्यास मुलींसह आमरण उपोषण. नगर परिषदेनं कामावरून काढल्यामुळे उपोषण, तर पुन्हा कामावर रुजू करून घेण्याची महिलेची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.